नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दूधगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली. सदलका शहरवासियांना महापुराचा धोका. सदलका शहराजवळील दूधगंगा नदी पात्राबाहेर एनडीआरएफ टीमच्या जवानांचे यांत्रिक बोटीसह संयुक्त बचाव सराव मोहीम नुकतीच यशस्वीरित्या संपन्न झाली. दूधगंगा व वेदगंगा या दोन नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने बेळगाव जिल्ह्यातील विशेषतः चिकोडी आणि निपाणी तालुक्यातील दूधगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्यामार्फत संयुक्त बचाव सराव कार्यक्रम नुकताच सदलका येथील दूधगंगा नदीपात्रात घेण्यात आला. दूधगंगा व वेदगंगा या दोन नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने बेळगाव जिल्ह्यातील विशेषतः चिकोडी आणि निपाणी तालुक्यातील दूधगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्यामार्फत संयुक्त बचाव सराव कार्यक्रम नुकताच सदलका येथील दूधगंगा नदीपात्रात घेण्यात आला. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सदलका शहरात दाखल झालेल्या VVN प्रसन्ना कुमार कमांडंट 10वी वाहिनी राष्ट्रीय आपदा मोचन बल यांच्या निर्देशानुसार टीम 10P चे टीम कमांडर इन्स्पेक्टर अरुणोदय त्रिवेदी साहेब यांच्यासोबत टीमचे बचाव कर्मी हवालदार राजेश कुमार, हवालदार P बालिया, शिपाई रवी नाईक, शिपाई मल्लिकार्जुन, शिपाई खुशाल भोई, T सुमंत यांनी लो लाईन एरिया क्षेत्राची पाहणी आणि तांत्रिक बोट हँडलिंग कौशल्य याचे प्रात्यक्षिक केले. यामध्ये बचाव कार्याकरिता नदीच्या आसपासची संपूर्ण माहिती घेण्यात आली. यावेळी सदलका शहरातील ग्रामस्थ सुकुमार उगारे यांनी त्यांना मोलाचे योगदान दिले. या संपूर्ण नदी प्रवाहाच्या पाण्याची माहिती सांगितली. यावेळी NDRFच्या आधुनिक तांत्रिक बोटी पाण्यात उतरवून प्रत्यक्ष बचाव कार्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. प्रवाहात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर कसे काढावे, तांत्रिक बोटीचे नियंत्रण, लाईफ जॅकेटचा वापर, आपत्कालीन परिस्थितीवर बचावाच्या कार्यपद्धतीचा आढावा आणि सराव या प्रशिक्षणामुळे पूर काळामध्ये जलद आणि प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी मिळाला. NDRFच्या टीमने या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक भौगोलिक परिस्थिती व पाणी प्रवाह याची अचूक माहिती घेऊन तांत्रिक कौशल्य व मिळालेली माहिती यातून भविष्य काळात बचाव कार्य करण्यासाठी नियोजन करण्यासाठी योग्यता आखण्यात आल्याचं सांगितलं. जिल्हा स्तर व तालुका स्तर येथून देखील पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवले असून कर्मचारी पूर प्रभावित भागामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. सदलका शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम.